आज मी केला आहे मऊ रसरशीत श्रीलंकेचा पारंपरिक गोड पदार्थ, तो म्हणजे लवारिया. लवारिया हा शब्द जरी आपल्यासाठी नवीन असेल, पण त्याची चव अगदी ओळखीची आहे. दिसायला अगदी आपल्या शिरवाळ्यांसारखा आणि चवीला अगदी आपल्या मोदकासारखा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवायची, त्यात 1 चमचा तूप घालायचे आणि या तुपामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. इथे मी 4 ते 5 बदाम छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेतलेत. आता त्याला एका वाटीमध्ये काढून ठेवते, म्हणजे याच्यानंतर आपल्याला कापं करायचे आहेत. आता याच कढईमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. इथे मी 1 वाटी गूळ, म्हणजे वजनाने 150 ग्रॅम असेल एवढा गूळ घातला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे तो पटकन विरघळेल. जास्त पाणी नाही घालायचं, अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याच गुळामध्ये आपल्याला खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. इथे मी 1.5 वाटी ओलं खोबरं टाकलं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी मोदकासाठी आपण जे सारण करतो तसं आपल्याला मंद आचेवरती परतत राहायचं आहे आणि खरपूस असं याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजत आलं यातच आपण जे बदाम तळून ठेवले होते त्याचे उभे पातळ असे कापं करायचे आणि ते यात घालायचे आहेत. तेही व्यवस्थित मिक्स करायचे आणि चिमूटभर वेलची पावडर यात घालायची आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी एकजीव करून घ्यायचे. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे, त्याला थंड करायला ठेवून देऊया. जोपर्यंत आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये गरम पाणी करून घेणार आहे. 1.5 वाटी गरम पाणी केले, म्हणजे मी 1.5 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1.5 वाटी गरम पाणी घेणार आहे. त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी गरम करून झालेलं आहे. पाणी खूप जास्त उकळतं नको आहे आपल्याला, फक्त एक वाफ आली की लगेच मळायला घ्यायचं आहे. भांड्यामध्ये मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ ओतलं आहे. या तांदळाच्या पिठाऐवजी आपण मोदकाचं पीठही घेऊ शकतो. आता थोडं गरम पाणी ओतून ह्याला व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे. छान असा मऊसूत पिठाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला खूप जास्त घट्ट पीठ नाही करायचं आहे. छान असं भाकरीला जसं आपण मळतो तसं मळायचं आहे, किंवा जशी आपण मोदकाची पिठी मळतो तेवढंही आपल्याला खूप जास्त मळत बसायचं नाही आहे. अगदी भाकरीसाठी मळतो तसं व्यवस्थित असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना थोडा तुपाचा किंवा तेलाचा हात लावला तरी चालेल. आता पीठ मळून झालं आहे. दुसरीकडे मी एक केळीचं पान घेतलं आहे. केळीच्या पानावर आपल्याला त्या शेवया पाडून घ्यायच्या आहेत, म्हणून इथे मी साचा घेतला आहे. त्याच्यामध्ये बारीक शेवेचा हा साचा आहे. याच्यामध्ये मळलेलं पीठ आपल्याला घालायचं आहे. साच्यामध्ये पीठ घालायच्या आधी आपल्याला त्याला तुपाचं किंवा तेलाचं बोट लावायचं आहे आणि मग साच्यामध्ये मावेल तेवढं तांदळाचं पीठ आपण याच्यात भरायचं आहे. व्यवस्थित असं त्याचं झाकण लावायचं आहे आणि मग ह्या केळीच्या पानावरती आपल्याला शेवया पाडायच्या आहेत. दाखवल्याप्रमाणे दाटसर शेवया आपल्याला गोलाकार आकारामध्ये पाडून घ्यायचे. जसे आपण कुरडया वगैरे बनवतो तसं गोलाकार आकारामध्ये पण दाटसर करायचे आहेत, जेणेकरून आपण जे सारण याच्यात भरू ते बाहेर निघणार नाही. याला शेवया पाडून झालेल्या आहेत. आता आपण जे तयार केलेलं ओल्या खोबऱ्याचं सारण आहे ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. चांगलं 1.5 ते 2 चमचे याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि मग दाखवल्याप्रमाणे एकदा उजव्या बाजूने फोल्ड करायचं आहे, मग डाव्या बाजूने फोल्ड करायचं आहे आणि त्याला करंजीचा आकार आपल्याला द्यायचा आहे किंवा असा लांबट आकार द्यायचा आहे. व्यवस्थित अशा त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत जर ओपन असतील तर. अशाच प्रकारे सगळ्या शेवया आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आणि चाळणीमध्ये ठेवायचे. चाळणीलाही व्यवस्थित असं तूप लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे, जेणेकरून त्या चिकटणार नाहीत. आता त्याला 10 ते 12 मिनटासाठी मध्यम आचेवरती छान अशा वाफवून घ्यायच्या आहे. या सगळ्या आपण ज्या लवारिया बनवल्या आहेत त्या छान अशा 10 ते 12 मिनटासाठी वाफवत ठेवल्या होत्या. त्या वाफवून झालेल्या आहेत. मस्त अशा मऊ लुसलुशीत तयार झाल्यात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होतात ह्या लवारिया आणि मोजक्या साहित्यामध्ये, अगदी घरी अवेलेबल असतात त्या साहित्यामध्ये. ह्या कमी वेळात तयार होणाऱ्या या गोड रसरशीत लवारिया आपण ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा एन्जॉय करू शकतो. ह्या लवारियाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.